एका सुंदर गावात गणपा नावाचा गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्या लहानशा शेतात तो दिवस रात्र राबायचा. पण कितीही मेहनत केली तरी उत्पन्न कमीच यायचं. घरात बायको पार्वती आणि 2 चिमुकली मुलं, चिमे आणि गौरी होते. गणप्याच्या दारिद्र्याने त्याला अनेक रात्री झोपही लागत नसे. एका रात्री पार्वतीने त्याला समजावत म्हटलं, "आव, जास्त काळजी करू नका व. देवावर विश्वास ठेवा. कुठून तरी काहीतरी नक्कीच एक मार्ग निघल बघा. मला वाटते मनातून असं." गणपा हसला, पण त्याच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. एके दिवशी गणपा जंगलातून जात असताना त्याला एका दगडाखाली काहीतरी चमकताना दिसलं. त्याने दगड बाजूला केला आणि त्याला एक सुंदर तांब्याचं भांड सापडलं. "हे काय आहे? हे तर अगदी नवीन वाटतंय. वेगळंच काहीतरी. कुणाचं तरी हरवलं असेल का हे सामान?" गणपा म्हणाला. तेवढ्यात त्याला भुकेची जाणीव झाली, म्हणून त्याने त्यात थोडं पाणी टाकलं आणि शिदोरीतील भाकर त्यात भिजवून खायला घेतली. पण जसं जसं तो खात गेला तसं त्या भांड्यातली भाकर संपेच ना. गणपा अवाक झाला. त्याने पटकन दुसऱ्या वेळेस भांडं रिकामं केलं, पण त्यात पुन्हा भरभरून अन्न भरलं गेलं. "अरे देवा, हे तर जादूचं भांड आहे." आणि गणप्याच्या डोळ्यात चमक आली. गणपा आनंदाने घरी गेला आणि पार्वतीला सगळं काही सांगितलं. त्या दिवशी घरभर आनंद पसरला. आता त्यांना कधीही उपाशी झोपावं लागणार नव्हतं. गणपाने जादूच्या भांड्याचा उपयोग फक्त आपल्या घरासाठी केला नाही, तर गावातल्या इतर गरिबांनाही मदत करायला त्याने सुरुवात केली. कोणीही उपाशी राहू नये असा त्याचा निर्धार होता. गावकरीही त्याच्या उदारतेचं कौतुक करायला लागले होते. पण गावात हऱ्या नावाचा एक लोभी सावकार राहायचा. गणप्याच्या घरात आता भरपूर अन्न आहे, सुख आहे, हे पाहून त्याला ईर्ष्या वाटू लागली. गणप्याकडे एवढी संपत्ती कुठून आली? काहीतरी गडबड नक्कीच आहे. हऱ्या स्वतःशीच पुटपुटला. एके रात्री त्याने गणप्याच्या घरात डोकावून पाहिलं आणि जादूचं भांड त्याच्या नजरेस पडलं. त्याचं डोकं लोभाने भरून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गणप्याकडे आला आणि गोड बोलत म्हणाला, "गणप्या, ए गणप्या, तुझ्याकडे जे आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही. मी इतक्या वर्ष तुला मदत केली. आता तू मला ते जादूचं भांड देशील का रे? हा?" गणप्या शांत स्वरात म्हणाला, "हऱ्या, हे भांड देवाची देणगी आहे बघ, आणि म्या त्याचा उपयोग फक्त चांगल्या गोष्टींसाठी करतोय." पण हऱ्याला ते ऐकायचं नव्हतं. त्या रात्री त्याने गणप्याच्या घरात चोरी करून भांड पळवलं आणि स्वतःच्या घरात नेलं. "हे भांड मी गणप्याच्या घरातून चोरून आणलंय. आता माझं आयुष्य बदलणार." आणि हऱ्या मोठ्याने हसायला लागला. हऱ्याने भांड्यात सोनं भरावं अशी इच्छा केली. त्याने भांड उघडलं आणि त्यात सोन्याच्या नाण्यांचा ढीग भरायला सुरुवात झाली. पण जसे जसे नाणी वाढत गेली तसतसे भांड थांबत नव्हतं. संपूर्ण घर सोन्याच्या नाण्यांनी भरलं आणि काही वेळाने घराचा दरवाजा बंद झाला. अरे थांबत का नाहीये? अरे वाचवा रे, वाचवा!" हऱ्याने घाबरून ओरडायला सुरुवात केली आणि त्याला वाटलं, "अरे, मी पण गणप्यासारख्या गरिबांना मदत करायला पाहिजे होती. फक्त स्वतःसाठी लोभ केला, म्हणूनच हे झालं. आता मी मेलो." आणि हळूहळू त्याचं घर सोन्याखाली गाडलं गेलं आणि शेवटी तो स्वतःच त्या जड सोन्यात अडकून पडला. गणप्याने जेव्हा हे पाहिलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं. पण त्याने जादूच्या भांड्याचा उपयोग कधीही वाईट गोष्टींसाठी केला नाही. त्याने गरिबांची सेवा केली आणि त्याच्या कष्टाच्या जोरावर आणखी भरभराट झाली. मित्रांनो, लोभ हा नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो. दानशीलता आणि प्रामाणिकपणा माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. तुम्हाला जर आजची ही गोष्ट आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.